दीपू बोल की. तू काय केलं माहिती काय काय? बिचाराकडे ये माती काय आता हा म्हणून का नाही मी काय केलं माहिती काय रात्रीच माझ्या कमरेला तुगडी बांधते आणि तुझ्या पायाला तुगडी बांधते हा आणि सारे कुठं जाते तिकडे जाऊन दे म्हणून हा पायाला तुगडी बांधलीच मी हा आणि रासारी सगळ्या बिचारा करून जायचा हा. म्हणून डोगरी बांधून ठेवली. मग आपण म्हणायचं कशाला दोरी बांधते चला हा काढ की दोरी ती अहो माती का ते पोरग जाऊन तिथं हा बिचारा करला रासारी झोपून देत नाही काय नाही मला दिवसभर काम करायचं हा. आणि यायचं मागं पळायचं लय लय वैताग ते आणि म्हणून परत पायाला थोडी बांधलीच पाहिजे. मग काय करायचं आता कोण करायचं बघ मग मी डबईच कडत होतो बे घरात सगळं. डबल त्याला डबा उतर बिचारा हम्म. ते डब्यात ती मातीचं काढायची हा. आणि खायचं. मी हा काय त्याला सांगू नको. माती काढत खायचं तर आणि मग मी बांधून काढत तो आणि आणि मग बांधून गट मग सकाळ झाली की सोडायचं. हा मग माझं सगळं काम आवडत तो तुम्ही मग हे झोपायचा म्हणायचे रात आले तर मी त्या दिवसभर झोपते म्हणून त्याला झोपून द्यायची पाहिजे. अजून बी तसंच आहे काय? आणि रात आली पिकताय दिवसभर म्हणून करते दिवसभर मला माझ्या माग अजून देखील तुझंच पोर काय म्हणलं तेवढं होणार की. आणि एकदा आपण काय केलं माहिती काय हा ते तर लय असंच आहे. आपण एकदा टी आणलेत रे हा पहिल्यांदा हा नवीन आम्ही तेव्हा काय पहिल्यांदा आणलेलं आम्ही पहिल्याच्या बायकाची काय माहिती आहे होय काय माहित नाही. आत्ताच्या बायकाची सगळं माहिती आहे. हम्म. आणि मी काय केलं ठेवायचं आपा बाहेर गेलं तर ते ठेवायचं बारीक तिकडे केलं काय मी काय केलं मसाला वाटून घेतला हा मिक्सर वर नको असतंय आपण हा पाट्यावरच वाट म्हणायचं हा म्हणून पाट्यावर काय केलं मी लसूण चोरला खोबरं घेतलं हा तीळ घेतलं सगळं घेतलं हा आणि मसाला वाटा घेतला हा आणि तोवर आपा आलं अगं सोनी हे कशाला करा लागल्यास बर तर मी म्हणलं अहो त्याचा मसाला नव्हता 65चा रसा तुझ्या कोणी केला? रस्ता करायला मसाला नव्हता हा मोठं होते हा अहो हे असलं कसं म्हटलं नाही हा अगं 65 तुला कमायचं आहे तो हा खाऊन माहिती का तो मम्मी म्हणायची मला कुठं बाहेर नाही खायला तर हा. तुला बाहेर न्यायला लागतंय तू रसा केलतीस त्याचा 65चा द्या नाही केला नाही तरी बरं नाही तर 65ची भट्टी लावून ठेवली असती सगळी. आलं तर मी केलाच नाही रसा हा मग आपण म्हणलं रसा बिसा करते वेगळी हा जेवताना सगळी जरा जरा खायला हा मग म्हणलं ये 2-2 पुढे कोणाला यायचं म्हणलं वाटणीला होय पोळा तर खाणार झाला सगळे खाणार झालं आणि 2-2 पुढे तर वाटणीला यायच्या वेळ आपल्याला हा. असं म्हटलं मी मग काय म्हणलं असू दे आता पुढचं खा आणि पुढच्या वेळेला आणि जास्त आणून काय म्हणणार मग आता काय करायचंय तरी बरं खाल्ला नाही म्हणून बरं नाही तर सगळ्यांनी सपून टाकला असता रस्सा आणि- करून त्याला. आणि एक दिवशी काय झालं माहिती काय हा तांदळीची भाजी हा मी बांगलत काय केलं वट्टा भरून तांदळीची भाजी आणली होती मोठा वाटा भरून हा आणि नीट करायला घेतलं नीट करून रात्रीचं 12 वाजलं नीट करायला रात्रीचं 12 वाजलं नीट करायला हा आप्पा काय झोपणार म्हणलं तर आम्ही त्या नीट करू लागतो आणि मग झोपतो अहो काही पोरांची शाळा माझा डबा तुमचा डबा आपण राहणार जायचं नको का मग ठेवायची
हं. मग सकाळी उठल्याबरोबर भाजी करायला पाहिजे आपल्याला. होय. सकाळी उठून भाकरी करायच्या, भाकरीची तळ्यातच भाजी टाकायची, हं. इकडे तिकडे करत तो ती भाजी शिजून द्यायची. हं. मग मला म्हणायचं नुसती भाजी काय खात्यास, पातळ वांग्याचं घालून करतो. नाही 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 नाही, मसाला घालून वांग करतो, बर. भरून वांग करायचं भरून. ते खोबऱ्याच पोटतीन घालून होय. होय, हं. मसाला घालून. आणि ते बी मसाला होतं पाट्यावर, पाट्यावर वाटायचं, मिक्सरला नाही. मिक्सर असतं पाट्यावर वाटायचा. मला पाट्यावर वाटलेला मसाल्याचं वांग पाहिजे. हं. चांगलं लागते मग. होय. मग शेंगदाणे चटणी करायला लावायची, होय. खोबऱ्याची करायचं लावायची. तू शुगरच होती सोड, त्यात काय वाद नाही. आणि दही आणि लावायचं. हं. दही पण लाव जरा, हं. रानात गोड लागतंय. मोठा डबा भरून घ्यायचा जरा. रोज खा की खा. मोठ्या डबावर भरून दही घेऊया हं. आणि चटण्या दोन घेऊया. वांग पातळ वांग आहे, भाजी आहे, भाजी खातो. तुला चांगला आहे काय भाजी? मग तुम्ही काय खात नाही काय? हं. अहो सगळी खातीला, पोरासनी पण चांगलं काय, चांगलं भाजी खाल्लेलं. रक्तवाढी चांगला आहे राव भाजीला. रोज भाजी आणायची मी, रोज भाजी. कशाची भाजी? तांदळीची, रोज एकच भाजी? बारीक बारीक तांदळीची. रोज एकच भाजी? जिथं गावल तिथं भाजी आणायची रे. हां हां. तांदळीची, माट्याची, कुरडूची आणायची, कशाची मान आणायची. आता बसावा, का ग? दम भरला मला. बरं, राहिलेलं उद्या सांगा काय? होय. तर भावनांनी, माझ्या बहिणीनं, अशाच गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असल्या आई साहेबांच्या तर मला कमेंट करून सांगा. उद्या आता आईसाहेब दमल्यात, राहिलेल्या गोष्टी परत आणि उद्या सगळ्या जर तुम्हाला आवडली असेल गोष्ट, तर असेच काही तर आयुष्यात घडलेले किस्से आहेत की नाही गमतीशीर, त्या आईसाहेबांनी मला सांगाल. त्यामुळे मी ते व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवलो. तर आवडलं असतील तर मला कमेंट करून सांगा. उद्याचा व्हिडिओ नक्की, आणि परत अजून ढीगभर स्टोरी आहेत आपल्या अशा, आणि परत सांगू. चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. काळजी घ्या तोपर्यंत.